वलगाव येथील गाडगे महाराज वृद्धाश्रमात आज एक हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करत वृद्ध महिला आणि पुरुषांना ब्लँकेटचे वितरण केले। या उपक्रमादरम्यान वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता। कुलगुरूंनी वृद्धाश्रमातील सर्वांना आश्वासन दिलं, विद्यापीठ नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं। वृद्धाश्रमाचे संचालक कैलास बोरसे यांनी सांगितलं की अनेक संस्थांकडून मदत मिळत असते, परंतु संत गाडगेबाबांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठातून थेट वस्त्रदान होणं ही एक विशेष भावना आहे। या कार्यक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर तसेच अनेक कर्मचारी उपस्थित होते। संत गाडगेबाबांचं नाव दिलं गेलं आणि संत गाडगेबाबांनी जी मूल्य आपल्याला दिली ती डोळ्यासमोर ठेवून आज आपले विद्यापीठ मार्गक्रमण करत आहे। त्यांच्याच नावाने आपल्याला वृद्धाश्रमात जाऊन तेथील जे रहिवासी आहेत त्याची भेट घ्यावी, त्याच्याशी संवाद साधावा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकरता काहीतरी करावं हा एक विचार अनेक दिवसांपासून मनात होता, डोक्यात होता आणि त्याची आज त्या निमित्ताने आज इथे माझी भेट झालेली आहे। आपण सर्वांना भेटून मला बरोबर अतिशय आनंद वाटतो आहे, समाधान वाटतो आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपण सर्व या वृद्धाश्रमात राहत आहात त्या निमित्ताने आपण सर्वांना आश्वासन देतो की आपण सर्वांच्या पाठीशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निश्चितपणे आहे आणि आपल्या एका वाटचालीकरता आपल्या एकंदर मार्गक्रमणाकरता विद्यापीठ सतत आपल्या बरोबर राहील आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व आज इथे ज्येष्ठ वडीलधारे आहात, तर आपण सर्वांचा आशीर्वाद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पाठीमागे सदैव राहू द्यावा आणि आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जे आहे ते उत्तरोत्तर चांगली प्रगती करू, यशाचे मोठे मोठे शिखर गाठो असा एक आशीर्वाद आपण सर्वांनी या निमित्ताने विद्यापीठाला द्यावा असे आपण सर्वांना विनंती करतो।